नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो पीएम किसान योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर बघा मित्रांनो, महत्त्वाची अपडेट काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा या योजनेअंतर्गत देशातील करोडो शेतकरी भारत सरकारच्या या योजनेचा लाभ घेत आहेत। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपयांची आर्थिक मदत पाठवत आहे। तर मित्रांनो, अलीकडेच दिवाळी दरम्यान 15 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त झारखंडमधील खुटी येथे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15 हप्ता जारी केला होता। हे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी स्वरूपात पाठवले गेलेले आहेत। मित्रांनो बघा, या काळात 8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2,000 रुपयांची आर्थिक मदत पाठवण्यात आलेली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 15 हप्त्याचा लाभ मिळालेल्या करोडो शेतकरी आनंदात आहेत। देशात अनेक शेतकरी आहेत, परंतु पिता आणि पुत्र दोघांनाही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेता येणार नाही। घरातल्या एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, एका कुटुंबातील फक्त एक सदस्य पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतो। एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केला असल्यास अशा परिस्थितीमध्ये पिता आणि मुलगा दोघेही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। मित्रांनो बघा, गोड बातमी आलेली आहे। मित्रांनो, या दिवशी 16 हप्ता 2,000 रुपये खात्यात येऊ शकतो। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 16 हप्ता सरकार कधी जाहीर करू शकते? तर बघा, असा सवाल देशभरातील करोडो शेतकरी विचारत आहेत। आपण जर मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर सरकार 2024मध्ये फेब्रुवारी आणि किंवा मार्च महिन्यात 16 हप्ता जारी करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे। मित्रांनो, विशेष म्हणजे सरकारने याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। परंतु जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्ही या योजनेअंतर्गत तुमचे ई-KYC आणि जमिनीच्या नोंदीची नोंद केली नसेल, अशा परिस्थितीत ही दोन्ही महत्त्वाची कामे तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करावीत, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल, अन्यथा मिळणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा झालेले आहेत आणि ही महत्त्वाची अपडेट होती। तर याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।